जय गुरु. आज 16 मे. 16 मेला एका विशेष माणसाचा वाढदिवस असतो. खरं तर कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर व्यसनाधीनता कमी करण्याचं आणि लोकांना जागृत करण्याचं काम केलं. गाडगे बाबा संत तुकडोजी महाराजांनंतर विदर्भातला हिरा जर कोणी महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर जगभर प्रसिद्ध झाला असेल ते म्हणजे आमच्या अकोटचे आदरणीय सत्यपालजी महाराज. सत्यपालची सत्यवाणी. आजकाल आपण पाहतो की कीर्तनाच्या माध्यमातून लाखो रुपये घेऊन स्वतःची घरदारं भरतात आणि कीर्तनात सांगतात एक आणि करतात एक. पण सत्यपाल महाराजांनी स्वतःच्या पत्नीचं देह दान केलं, नेत्रदान केलं. स्वतःच्या आई वडिलांचे जेव्हा हे झाले, स्वर्गवासी झाले, तेव्हा मुंडन केलं नाही. म्हणजे ज्यांनी आपल्या कीर्तनातून जे सांगितलं ते सत्यवाणी सत्यात उतरवली. परंतु एक शोकांतिका अशी आहे की आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर सिंधुताई ज्या प्रकारे सांगायच्या की बाबा इथं जर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. बरोबर आहे. सत्यपाल महाराज हे महाराष्ट्र भूषण नक्कीच आहेत, 100% नाही 200% आहेत. कारण ते महाराष्ट्राचंच भूषण आहेत याबद्दल दुमत नाही. पण ते जिवंत असताना त्यांच्या डोळ्यात देखता त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सतत प्रयत्न सुद्धा केले, निवेदन सुद्धा दिले. पण महाराष्ट्र सरकारला सद्यस्थितीत तरी जाग आलेली नाहीये. सत्यपाल महाराजांनी आपल्या हयातीत आजपर्यंतच्या जीवनात त्यांनी अनेक कीर्तनं केली. फक्त कीर्तन करत असताना त्यांच्या वाणीतून जे निघालं ते सत्यच निघालं. त्यांनी स्पष्ट म्हणजे एकदम जे सत्य आहे ते बोलले. आणि फक्त बोललेच नाही तर त्यांनी त्यांच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमधून त्यांच्यासारखे शिष्य, म्हणजे त्यांनी जसं प्रबोधन केलं तसे प्रबोधन करणारे शिष्य घडवले. त्यामध्ये आमचे मित्र असतील, पंकजपाल महाराज असतील, आमचे भाऊकी सूर्यवंशी महाराज असतील, असे अनेक जण त्यांनी घडविले जे फक्त वाणीतून नाही तर कर्तृत्वातून आपलं कर्तृत्व दाखवतात. आपण जे बोलतो ते आपण केलं पाहिजे हे दाखवतात. आज म्हणजे काही दिवसापूर्वी आपण इंदोरीकर महाराजावर झालेली टीका बघितली. लोकांना सांगतात की कमी खर्चात लग्न करा आणि त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी खूप सारा खर्च केला. लोकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ठीक आहे, जे काही आहे, पण त्यांच्यावर टीका झाली. अशा या बाबतीत सत्यपाल महाराजांवर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची टीका झालेली नाहीये. कारण ते जे बोलतात ते आयुष्यात अवलंब करतात. अशा या सत्यपाल महाराजांना त्यांच्या प्रबोधनाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळायला हवा. त्याबद्दल आम्ही प्रयत्नशील आहोत. तुम्ही सुद्धा या बाबतीत विचार करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून सरकारलाही वाटलं पाहिजे की खरंच महाराष्ट्र भूषण आहेत सत्यपाल महाराज.